नमस्कार. मी डॉक्टर जयेश पठाणे, आयुश्री पंचकर्म सेंटर येथे अग्निकर्म चिकित्सक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आयुश्री येथे विविध प्रकारचे अग्निकर्म करण्यात येतात. त्या अग्निकर्माबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. शस्त्रक्रियेचे जनक आचार्य सुश्रुत यांनी विविध शस्त्रक्रियाच्या प्रक्रियांचे वर्णन केले आहे. तसेच पॅरासर्जिकल शस्त्रक्रियांचे वर्णन केले आहे. त्याच्यामध्ये अग्निकर्म समाविष्ट आहे. आचार्य सुश्रुतांनी शस्त्रक्रियेमध्ये अग्निकर्माला विशेष महत्त्व दिले आहे. असे मानले जाते की अग्निकर्माने केलेले उपचार रोगांवरती त्या रोगांचा पुन्हा उद्भव होत नाही. अग्निकर्म करण्याकरता काही विशेष धातूंचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये पंचधातू, दुसरे लोह धातू ह्यांचाही उपयोग होतो. या शलाका मी तुम्हाला इथे दाखवतो. अग्निकर्म या त्वचा रोगाच्या विविध रोगांवर केले जाते. तर असे काही रोग आपण इथे समजून घेऊया. सर्वप्रथम कदर अर्थात कॉन साठी आपण ही शलाका वापरतो. या शलाकेला आपण गॅसवर किंवा अग्नीवर अतिशय तप्त करून त्या कदर या व्याधीवर वापरण्यात येते. दुसरा त्वचा रोग म्हणजे तीळ. चेहऱ्यावरती अनेक लोकांना भरपूरसे तीळ असतात किंवा शरीराच्या कुठल्याही भागावरती तीळ असू शकतात. या तिलकांवरती या अग्निकर्माच्या शलाकाने उपयोग केल्याने त्या ठिकाणी अग्निकर्म केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे डाग शिल्लक राहत. Multiple tilak on the face area, as well as there is a wart like beside the left nostril, as well as there is small kilaks on the face. We'll be doing small agnikarma on this face. त्यानंतर आहे शरीरावरती असणारे चामखीळ. हे अतिशय दुष्ट प्रकारचा हा त्वचा रोग आहे. या शलाक्याने आपण त्या चामखिळावरती अग्निकर्म करून त्याला मुळापासून काढू शकतो. काही रुग्णांना सिस्ट, गळू किंवा ऍब्सेस विद्रती असते. त्या रुग्णांमध्ये ही शलाका तप्त करून ते ऍब्सेस किंवा गळू फोडून त्यातला पू बाहेर काढून ती जखम अग्निकर्माने व्यवस्थित केली जाते. Here the patient with cyst
From last many years, we will be doing Agni Karma. We had done a marking beside the cyst. Now we follow the Agni Karma procedure. अशा प्रकारे या विविध उपकरणांचा उपयोग करून आपण त्वचा रोगांमध्ये म्हणजे मोल्स, वॉट, ऍब्सेस, पेन असे अनेक प्रकारच्या त्वचा रोगांमध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला जातो आणि आचार्य सुश्रुतांनी सांगितल्याप्रमाणे एकदा केलेले अग्निकर्म ज्या ठिकाणी आपण करतो पुन्हा तो व्याधी तिथे उद्भवत नाही.